नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डॉक्टर MPSC या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असा व्हिडिओ आहे. आणि कसं आहे की मुलांना आता राज्यसेवेचा अजून रिझल्ट आलेला नाही आहे. कंबाईन आता मुख्यचं तर अजून स्टेटसच आपल्याला माहीत नाही की होणार आहे की नाही, पोस्टपोन होणार आहे, काय होणार आहे. आणि कंबाईन ग्रुप बीचा मेन क्वेश्चन आहे आपल्याला, कंबाईन ग्रुप बी पोस्टपोन होणार आहे की नाही. तर या व्हिडिओमधून सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. तसेच एक न्यू अनाउन्समेंट आहे, पुढे या चॅनलवरती काय होणार आहे त्या गोष्टी मी सांगणार आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघायचा ट्राय करा. तुमचा कुठल्याही प्रकारचा टाईमपास होणार आहे. प्रत्येक व्हिडिओ जसं मी कामाच्या गोष्टी सांगतो तसंच या व्हिडिओमध्ये सुद्धा आहे. तर थोडंसं ध्यान द्या आणि व्हिडिओला स्टार्ट करूया आपण. तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, आज आहे 25 फेब्रुवारी. CSEचा रिझल्ट आलेला नाही. CSE म्हणजेच राज्यसेवेचा अजून रिझल्ट आलेला नाही आहे. मग एक्सपेक्टेड काय कधीपर्यंत येऊ शकतो? 1 वीकच्या आतपर्यंत येऊ शकतो हा रिझल्ट. कारण काय माहिती की आणखी जर हा टाईम गेला तर तुमचं मुख्य परीक्षा पोस्टपोन होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात. कारण आता मुख्य परीक्षा ऑलमोस्ट 1 महिन्याच्या आत येऊन पोचलेली आहे आणि तुमचं जर अजून रिझल्ट आलेला नाही तर मग मुख्य परीक्षा ही पोस्टपोन होऊ शकते. ओके, याचे 80% चान्सेस आहेत. मुख्य परीक्षा राज्यसेवेची मुख्य परीक्षा पोस्टपोन व्हायचे 80% चान्सेस आहेत. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा पहिलाच न्यू जो प्रयोग करत आहे MPSC आपल्यासोबत त्याच्यामध्ये. आणि हां, तर रिझन काय असणार आहे आपल्या राज्यसेवेचा पोस्टपोन होण्याचा, रिझल्ट पोस्टपोन होण्याचा? तर एक आदिवासी विभागातील काही पोस्ट ज्या आहेत, 11 पोस्ट आल्या होत्या S23 लेवलच्या. तर या ज्या पोस्ट आहेत तर त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये थोडासा विरोध झाला होता आणि त्याच्यामुळे या पोस्ट आधी ॲड केल्या होत्या नंतर परत मायनस केल्या. आणि याचंच ते आयोगाने नोटिफिकेशन काढण्यात याच्यामुळे हा जो रिझल्ट आहे तो डिले झालेला आहे असं बहुतेक लोकांचं मत आहे. माझंसुद्धा तेच मत आहे की या ज्या पोस्ट ॲड केल्या होत्या तर याच्यामुळेच ते कमी जास्त झालेलं आहे आणि टायमिंग लागत आहे रिझल्टचा. तर आता हे सॉर्ट आउट झालेलं आहे. या पोस्ट रिमूव्ह केलेल्या आहेत राज्यसेवेने 2025च्या ॲडमधून. मग आता ह्या ज्या पोस्ट आहेत ते पुढच्या वेळेस ॲड होतील किंवा डिपार्टमेंटल एक्झाममधून ते भरले जातील, हे असं काहीतरी आहे. मग त्याच्यामुळे जो रिझल्ट आहे तो पुढे झालेला आहे. हां, तर ते आधी अनाउन्समेंट सांगून येतो, नंतर बाकीचा व्हिडिओ आपण डिस्कस करतोयच. तर माझं एक म्हणणं आहे की आता PYQ डिस्कशन खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला माहीतच आहे. जसं मी लॉजिक अँड ट्रिक्सचे व्हिडिओ बनवले होते आणि त्याचा खूप जास्त प्रतिसाद 25,000 ऑलमोस्ट लोकांनी बघितलेला आहे. कमेंटसुद्धा केलेले, त्यांना खूप जास्त फायदा झाला आहे. तर तोच फायदा मी तुम्हाला आता एक वेगळ्या स्वरूपात म्हणजेच PYQच्या पेपरच्या माध्यमातून एव्हरी इयरच्या म्हणजे ईच इयर एक पेपर घेऊन त्यांचं मी डिटेल ॲनालिसिस करणार आहे. प्रत्येक क्वेश्चनचं ॲनालिसिस करणार आहे आणि ते एक वर्षाच्या पेपराचं मी सेपरेट असा व्हिडिओ बनवणार आहे. जर तुम्हाला असा जर व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट करून सांगा. जर कमेंट जास्त आले तर मी हा व्हिडिओ म्हणजे हे पुढे मी ट्राय करेन करण्याचं. नाहीतर तुम्हाला जर दुसरं काहीतरी या चॅनलवरती पाहिजे असेल तर जरूर सांगा, मी तेही आणण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही कसं सांगणार कमेंट करा किंवा माझ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे PYQचे मी पेपर्स वगैरे सगळं टाकलेले आहेत गोष्टी, तर त्या गोष्टी फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. तर तिथे जाऊन तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊ शकता. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंटमध्ये भेटून जाईल. पण ही गोष्ट पुढे करायची की नाही, PYQचं कंटिन्यू आपण करायचं की नाही सिरीज, तर ते जरूर सांगा मला. हां, तर आपण मेन मुद्दा आपला व्हिडिओचा, आता जे 17 मार्चला मुख्य परीक्षा होणार ती कंबाईनची, ती पॉसिबिलिटी आहे का, पुढे जाऊ शकते का मुख्य परीक्षा? तर आता तुमचा राज्यसेवेचा रिझल्ट आलेला नाही आहे, त्याच्या मुख्य परीक्षेचा अजून आपल्याला काहीच आयडिया नाही आहे. प्लस आता कंबाईनचा रिझल्ट कधी येतो आहे हे आता त्यांनाच माहिती बाबा, MPSCवाल्यांना. पण आता कंबाईन पोस्टपोन होऊ शकते का, तर मला वाटत नाही आहे कंबाईन पोस्टपोन होईल. कंबाईन मुख्य परीक्षा 90% तर होऊ शकते टायमिंगवरती, कारण ह्याचं एवढं जास्त रिलेशन नाही पडणार आहे. आधी राज्यसेवात झाली पाहिजे मगच कंबाईन, असं काही नाही आहे. ज्या परीक्षा ज्यांचं नियोजन आहे तसं त्या वेळेत होतात, असे काही कोणत्या रिलेटेड नाही आहे. तर मोस्टली तर 90% चान्सेस की पोस्टपोन नाही होणार आहे, होईल. एवढंच या व्हिडिओ म्हणून सांगायचं होतं. आणि हां, आता पुढे काय करणार तुम्ही, तर मेनसाठीची PYQs आता नीट प्रिपेअर करायचे. जसं की मी सांगितले, जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील यासाठी तर तुम्ही कमेंट करून सांगा, मी जरूर तुम्हाला व्हिडिओ देणार आहेत प्रत्येक दिवशी. नंतर लॉजिक, हे सगळे लॉजिकने मी समजावणार तुम्हाला, जसं PYQ ॲनालिसिस कसं करायचं आहे, लॉजिक कुठे लावायचे, कुठले क्वेश्चन जर येत नसतील तर ते कसे सोडवायचे, या सगळ्या गोष्टी या लॉजिकने आपल्याला ट्राय करायचे आहेत. नंतर मॉक पेपर द्यायचे, खूप जास्त प्रॅक्टिस केली तरच तुमचे मार्क्स चांगले वाढणार आहेत. हे आता पुढे आपलं नियोजन आहे. बाकी जास्त वेळ तुमचं घेणार नाही, मला एवढं सांगायचं होतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.